नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर एस देवडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स विभाग. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BCS फर्स्ट इयरचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस पॅटर्न आणि त्याचा एक्झाम पॅटर्न जो की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आपल्याला डिझाईन करून दिलेल्या सिलेबसनुसार आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट शिकायचे आणि ते सब्जेक्ट कशा प्रकारे असणार त्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती करून घेणार आहोत. बघा, आता या ठिकाणी आपल्याला जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे तर हे स्ट्रक्चर आहे आपल्याला BCS फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला कोणते कोणते सब्जेक्ट असतील आणि ते सब्जेक्ट आपल्याला कशा प्रकारे शिकायचे आहेत. तर त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात हे स्ट्रक्चर पाहण्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात एक सांगू इच्छितो की बघा, या सेमिस्टरला आपल्याला एकूण जे आहेत तर दोन मायनर सब्जेक्ट आहेत. बघा, दोन मायनर सब्जेक्ट आहेत आणि एक आपल्याला यामध्ये मेजर सब्जेक्ट आहे जो की आपल्या BCS शी रिलेटेड आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या सेमिस्टरला तुम्हाला एक GE नावाचा पेपर आहे, त्याला आपण जनरल इलेक्टिव्ह असं म्हणतो. आपण समोर आता सगळं एकंदरीत समजून घेणार आहोतच की GE काय आहे किंवा अदर सब्जेक्ट काय आहे. तर सध्या एक तुमच्या लक्षात असू द्या की आपल्याला दोन मायनर पेपर आहेत आणि एक आहे तुमचा मेजर पेपर आहे. बघा, आता खाली आपल्याला दिल्याप्रमाणे या ठिकाणी आहे आपल्याला एक ऑप्शनल 1, त्याला मेजर असं म्हटलं, बरोबर आहे. म्हणजे हा मेजर पेपर आहे. नंतर हा आहे तुमचा ऑप्शनल 2, हा तुमचा पहिला मायनर आहे आणि हा आहे तुमचा ऑप्शनल 3, हा तुमचा दुसरा मायनर आहे. म्हणजेच काय की तुम्हाला जे काही दोन मायनर आहेत तर या दोन मायनर पैकी कोणते कोणते ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3 हे तुमचे मायनर पेपर असतील आणि तुमचा जो काही मेजर होता एक तर तो कोणता आहे आपला ऑप्शनल 1 हा आपला मेजर पेपर आहे. ठीक आहे. समोर आहे तुमचा एक GE, त्याला म्हणतो आपण जेनेरिक इलेक्टिव्ह. याला काय म्हणतो आपण जेनेरिक इलेक्टिव्ह. आता हा जेनेरिक इलेक्टिव्ह पेपर कोणता आहे की जे विद्यार्थी बघा, जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत, जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत तर या सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट एक तर आर्टचा घ्यावा लागतो किंवा मग कॉमर्सचा घ्यावा लागतो. कोणता घ्यावा लागतो? कॉमर्सचा सब्जेक्ट घ्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजेच आपण BCS फर्स्ट इयरला आहात, BCS फर्स्ट इयर आहे म्हणजे आपलं सायन्स फील्ड आहे, सायन्स फील्ड आहे म्हणजे आपल्याला काही विद्यार्थ्यांना हा आर्टचा एखादा सब्जेक्ट येतो किंवा मग काही विद्यार्थ्यांना हा कॉमर्सचा हे एखादा सब्जेक्ट येऊ शकतो. म्हणजे याला म्हणतो आपण अदर दॅन फॅकल्टी. म्हणजे सायन्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा सब्जेक्ट कोणता असणार तर तो सब्जेक्ट तुमचा एकदा आर्टचा असणार किंवा मग कॉमर्सचा असणार. ठीक आहे. नंतरचा आपल्याकडे एक पेपर आहे, त्याला नाव दिलं आहे आपलं व्होकेशनल अँड स्किल इन्हान्समेंट कोर्स. याला म्हणतो आपण VSEC. ठीक आहे. आता हा VSEC सब्जेक्ट काय आहे तर हा VSEC सब्जेक्ट तुमचा रिलेटेड आहे मेजर सब्जेक्टशी. हा कोणाशी रिलेटेड आहे? मेजर सब्जेक्टशी रिलेटेड आहे. म्हणजे तुमचा मेजर कोणता आहे. त्याचबरोबर तुम्हाला नंतर दोन पेपर आहेत. कोणते कोणते? ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. आता ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स मध्ये तुम्हाला दोन पेपर कोणते कोणते आहेत? एक आहे तुम्हाला यामध्ये इंग्लिश कंपल्सरी, ठीक आहे, आणि दुसरा आहे हिंदी आणि या हिंदीला ऑप्शनल मध्ये आहे तुमचा मराठी पेपर. ओके. आणि नंतर आहे तुम्हाला प्रोजेक्ट किंवा मग CC. आता हे तुम्हाला फर्स्ट इयरला हे नाहीत, फर्स्ट इयरला हे प्रोजेक्ट किंवा CC नाहीत. म्हणजे आपल्याला फर्स्ट इयर मध्ये कोणते कोणते पेपर आहेत तर फर्स्ट इयर मध्ये आपल्याला पेपर आहेत एक म्हणजे एक मेजर, ठीक आहे, मेजर, दोन मायनर, एक GE, त्यानंतर एक VSEC आणि दोन ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. ठीक आहे. आता हे जे पेपर आहेत हे पेपर आता आपण थोडक्यात समोर जाणून घेऊयात. बघा, हे आहे आपलं BCS फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला असणारे पेपर आणि त्याचे कोणता पेपर थिअरी आहे आणि कोणता पेपर प्रॅक्टिकल आहे हे आता थोडक्यात आपण जाणून घेऊ. बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी की आपल्याकडे जे आहेत तर आपल्याकडे एक मेजर पेपर आहे आणि दोन मायनर पेपर आहेत. एक मेजर आहे आणि दोन मायनर पेपर आहेत. ठीक आहे. तर हा जो ऑप्शनल 1 आहे हा ऑप्शनल 1 म्हणजे हा आपला मेजर पेपर आहे. ऑप्शनल 2 म्हणजे हा आहे आपला मायनर 1 आणि हा ऑप्शनल 3 जो आहे हा आहे आपला मायनर 2 पेपर. एकंदरीत आपल्याला असे तीन पेपर आहेत. हा आहे आपला जेनेरिक पेपर. ठीक आहे. आता जेनेरिक पेपरकडे जाण्याच्या अगोदर आपण हे वरचे ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3 किंवा त्यालाच आपण असं म्हटलं मेजर, मायनर 1 आणि मायनर 2 हे काय आपण जाणून घेऊ. ठीक आहे. आता हे मेजर 1 पेपर कसा आहे तुमचा बघा, या ठिकाणी मेजर 1 आहे किंवा मायनर आहे हे समजायचं कसं. मग ऑप्शनल 1 जो आहे तो आपला मेजर पेपर आहे, हा समजायचं कसं तर या ठिकाणी बघा इथे दिलेलं आहे आपल्याला SCSC CT
CSC सिटी. ठीक आहे. आता या CSC चा अर्थ काय होतो, तर या CSC चा अर्थ होतो बघ या ठिकाणी डिपार्टमेंट डिसिप्लिन. बघा काय, डिपार्टमेंट डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर. स्पेसिफिक कोअर, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं काय, कोअर म्हणून. हां, त्याच्यानंतर इथे आहे आपलं मायनर. ठीक आहे. आणि इथे आपलं इलेक्टिव्ह पेपर. आता आपल्याला हे सध्या हे पाहायचं की CSC काय, CSC काय आपलं डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर सब्जेक्ट. मग इथे काय आपल्याकडे बघा, इथे दिले आपल्याला CSC सिटी. सिटीचा अर्थ काय, कोअर. सी म्हणजेच काय, कोअर, आणि टी म्हणजे थेअरी. म्हणजे हा काय आपला कोअर थेअरी पेपर आहे. ओके, म्हणजेच हा आपला कोअर आहे, म्हणजे मेजर पेपर आहे. मग तो पेपर कोणता आहे आपला, लॉजिक बिल्डिंग विथ सी. म्हणजे हा तुमचा सी लँग्वेजचा पेपर आहे आणि हा थेअरी पेपर आहे. हा काय तुमचा थेअरी पेपर, आणि या थेअरी पेपरला एकूण किती क्रेडिट आहेत, तर 2 क्रेडिट आहेत. मग हा जो पेपर आहे याच पेपरचं आपल्याला काय प्रॅक्टिकल, याच थेअरी पेपरचं काय आपल्याला प्रॅक्टिकल. कोणत्या थेअरी पेपरचं, या लॉजिक बिल्डिंग विथ सीचं आपल्याला प्रॅक्टिकल आहे. मग याला काय नाव दिलं बघा, कोड काय दिला याला, CSC CP. इथं CT होतं, टी म्हणजे थेअरी, इथं CP आहे, पी म्हणजेच काय, प्रॅक्टिकल. याचा अर्थ काय होतो, प्रॅक्टिकल. म्हणजे याच सब्जेक्टचं हे काय प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या क्रेडिट मध्ये काय दिलं की प्रॅक्टिकल, आणि याला किती क्रेडिट आहे, 2 क्रेडिट. ओके, नंतरचे आपल्याकडे मायनर जो आहे, पहिला मायनर, त्याला आपण ऑप्शनल 2 असं म्हटलं. तर या ठिकाणी बघा MT आहे, या M चा अर्थ होतो मायनर. या M चा अर्थ काय होतो, मायनर. म्हणजे मायनर थेअरी पेपर, आणि तो पेपर कोणता आहे तुमचा, वेब टेक्नॉलॉजी. आणि हा जो पेपर आहे याचंच प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. वेब टेक्नॉलॉजी या ठिकाणी म्हटलं आपण MP. MP म्हणजे काय, मायनर प्रॅक्टिकल. MP म्हणजे काय, मायनर प्रॅक्टिकल. ओके, समोर आहे आपला मायनर 2. आता मायनर 2 काय, या ठिकाणी बघा CSC MT है ना. आता इथं होता आपला CSC MT 1101. इथं काय आपला CSC MT 1102. MT आहे है ना. जर तुम्ही म्हणसाल की मग इथं MT आहे, इथं पण MT आहे. हो, हा मायनर आहे आपला थेअरी, हा सुद्धा काय आपला मायनर थेअरी. पण 1101 आहे याचा अर्थ हा पहिला मायनर आहे, 1102 आहे याचा अर्थ हा दुसरा मायनर आहे. आणि तो पेपर कोणता आहे आपला, कॉम्प्युटर नेटवर्क, आणि तो सुद्धा काय आपला थेअरी पेपर आहे. आणि याचं जे आहे प्रॅक्टिकल, याच पेपरचं प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर ते कोणतं आहे आपलं, MP. CSC MP 1102. ठीक आहे. या नावाने आपल्याला प्रॅक्टिकल आहे, म्हणजे हे आहे त्याचं प्रॅक्टिकल. ओके, आता तुम्ही म्हणाल की मग सर या ठिकाणी आम्हाला सर सेम नंबर दिसतात, इथे 1101 आहे आणि इथे सुद्धा काय तुमचा 1101 आहे. पण काय माहिती का, हे जे आहे 1101 1101 आपल्या जे 2 ठिकाणी दिसत आहे, तर जे पहिलं 1101 आहे, पहिलं जे काही 1101 आहे, तर याच्या अगोदर सिटी आहे. याच्या अगोदर काय आहे, सिटी. म्हणजे हा कोर सब्जेक्ट आहे आपला, हा काय आपला कोर सब्जेक्ट. त्याच्यानंतर या ठिकाणी MT आहे. MT म्हणजे काय, हा आपला मायनर सब्जेक्ट आहे. म्हणजे 1101 च्या अगोदर काय आपलं सिटी आणि MT आहे. सिटी आहे म्हणजे कोर सब्जेक्ट, कोर म्हणजे आपला मेजर सब्जेक्ट, कोर म्हणजे काय, मेजर सब्जेक्ट. MT म्हणजे काय आपला मायनर सब्जेक्ट. MT म्हणजे काय, मायनर सब्जेक्ट. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी काय आहे बघा, जे काही 3 पेपर आहेत, किती, जे काही आपल्याला 3 पेपर आहेत, तर या 3 पेपर पैकी काय आहे की एक जो पेपर आहे तो आहे आपला मेजर पेपर, काय आपला मेजर, आणि 2 जे पेपर आहेत ते 2 आहेत आपले मायनर पेपर. ते 2 काय आहेत, मायनर पेपर. बरोबर आहे. आणि प्रत्येक पेपरला काय आहे, प्रत्येक पेपरला आपल्याला प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. म्हणजे मेजर पेपरचं एक थेअरी है ना, एक थेअरी आणि एक प्रॅक्टिकल. आता हे जे काय मायनर 2 आहेत, तर या मायनरचा पण काय, एक थेअरी एक प्रॅक्टिकल. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय, 3 थेअरी पेपर आहेत, आणि या 3 थेअरीचे हे 3 प्रॅक्टिकल आहेत. या 3 थेअरीचे हे 3 प्रॅक्टिकल. बरोबर आहे. म्हणजे बघा हा पहिला थेअरी, हा दुसरा थेअरी, आणि हा तिसरा थेअरी. ओके, हे पहिलं प्रॅक्टिकल, हे दुसरं प्रॅक्टिकल, आणि हे त्याचंच तिसरं प्रॅक्टिकल. त्याच काय आहे, तिसरं प्रॅक्टिकल. ओके, अशा प्रकारे आपल्याला जे काही 3 सब्जेक्ट आहेत, तर त्या 3 सब्जेक्ट पैकी एक असणार आपला मेजर आणि 2 असणार आपले मायनर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नंतरचा एक पेपर आहे, जो की आपण त्याला म्हटलं जेनेरिक इलेक्टिव्ह. कोणता पेपर आहे आपला, जेनेरिक इलेक्टिव्ह. आता याचा कोड कोणता आहे बघा, CSC GE. हा GE काय सांगतो तुम्हाला, जेनेरिक इलेक्टिव्ह 1101. जेनेरिक इलेक्टिव्ह म्हणजे जी चा अर्थ काय होतो तुमचा, जेनेरिक इलेक्टिव्ह. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर मग याच्या समोर दिलंय आम्हाला बेसिक ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता हे तुमच्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी नाही. मग हे कोणासाठी आहे, की जे कोणते, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, हे कोणासाठी आहे, तर जे
आर्टला विद्यार्थी असतील, ठीक आहे, मग ते BA ला म्हणू आपण असं थोडक्यात, किंवा जे कॉमर्सला विद्यार्थी असतील, म्हणजे त्याला आपण BCom असं म्हणू, तर या दोघांपैकी एक तर आर्ट किंवा कॉमर्स हे जे विद्यार्थी आपल्याकडे येतील, तर त्या विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट असणार आहे. मग तुम्हाला कोणता आहे? मग तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे, तुम्हाला कोणता आहे? सायन्स विद्यार्थी तुम्ही. मग तुम्हाला एकतर आर्टचा एखादा विषय येऊ शकतो किंवा मग कॉमर्सचा एखादा विषय येऊ शकतो. मग कोणता येईल त्यामध्ये? मग तुम्हाला हिस्ट्री येऊ शकते, तुम्हाला सोशल सायन्स येऊ शकते, तुम्हाला पॉलिटिकल सायन्स येऊ शकते, किंवा कॉमर्स एखादा अकाउंटिंगचा सब्जेक्ट तुम्हाला येऊ शकतो. लक्षात? म्हणजे याला म्हणतो आपण जेनरिक इलेक्टिव्ह फ्रॉम अदर फॅकल्टी. तुमची मूळ फॅकल्टी सोडून दुसऱ्या फॅकल्टीचा तुम्हाला एखादा विषय हा घ्यावा लागतो, ठीक आहे. आणि हा आहे तुमचा थेरी पेपर. हा काय तुमचा थेरी पेपर आहे, याला प्रॅक्टिकल नाही, याला प्रॅक्टिकल नाही. ओके. नंतर आहे तुमचं बघा स्किल बेस कोर्स, याला म्हणतो आपण SC म्हणजे स्किल पेपर. आणि हा स्किल पेपर रिलेटेड आहे कोणासोबत? मेजरच्या पेपर सोबत. म्हणजे तुमचा जो काही मेजर पेपर आहे त्या मेजर पेपरशी रिलेटेड हा तुमचा स्किल बेस पेपर आहे. आणि याला थेरी पेपर नाही बघा, याला प्रॅक्टिकल नाही आणि याला थेरी नाही. ओके. मग याला काय? याला फक्त प्रॅक्टिकल आहे. हे जे काय आपलं VSC, याला आपण असं नाव दिलं होतं की VSEC व्होकेशनल स्किल इन्हान्समेंट कोर्स असं याचं नाव आहे. मग याला आपला पेपर कोणता आहे? तर तो पेपर आहे आपला ऑफिस ऑटोमेशन. पेपरचं नाव आहे आपल्या ऑफिस ऑटोमेशन. आणि याचा फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ओके. याचा तुम्हाला थेरी पेपर नाही. नंतर आहे बघा काय? ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. नंतरचा पेपर कोणता तुमचा? ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. याच्यामध्ये काय तुम्हाला या ठिकाणी बघा दिलं ENG. ENG म्हणजे काय? किंवा इंग्लिश. ENG म्हणजे काय? इंग्लिश. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश हा पेपर कंपल्सरी आहे, इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी दिले तुम्हाला ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स MIL. MIL. आता या MIL चा अर्थ काय आहे की एक तर तुम्हाला मराठी लँग्वेज घ्यायची आहे किंवा मग हिंदी घ्यायची आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला इंग्लिश तर कंपल्सरी आहेच, इंग्लिश कंपल्सरी आहेच, पण हिंदी किंवा मराठी या मदर टंग लँग्वेज पैकी तुम्ही कोणतीही एक लँग्वेज घेऊ शकता. ज्यांना मराठी घ्यायची ते मराठी घ्या, ज्यांना हिंदी घ्यायची ते हिंदी घ्या. अशा प्रकारे आपल्याला ॲबिलिटी इन्हान्समेंट पेपर, ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्सचे किती इथं 2 पेपर आहेत. हा पहिला पेपर आणि हा दुसरा पेपर. याचबरोबर आपल्याला परत एक पेपर आहे ज्याला म्हणतो आपण IKS. IKS म्हणजे काय? इंडियन नॉलेज सिस्टीम. कोणता आहे? इंडियन नॉलेज सिस्टीम, ठीक आहे. आणि हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला विद्यापीठाने डिझाईन करून दिलेला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस प्रमाणे सर्वांना हा सेम आहे. सर्वांना हा जो पेपर आहे पेपर कसा आहे? सेम आहे. म्हणजे जे तुमचे BSc चे विद्यार्थी असतील, तुमचे कोणी मित्रमैत्रिणी, किंवा तुमचे BA चे विद्यार्थी असतील, किंवा तुमचे मग BCom चे विद्यार्थी असतील, बरोबर आहे, किंवा मग तुम्ही आता BCS चे आहात, तर या सर्वांसाठी जो आहे, तर या सर्वांसाठी IKS पेपर जो आहे हा IKS पेपर सेम आहे. IKS पेपर कसा आहे? सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा पेपर सर्वांसाठी सेमच आहेत. कोणते? ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स, जे इंग्लिश किंवा मराठी, हिंदी. तर हे जे आहेत हे सर्वांसाठी सुद्धा सेम आहेत, फक्त याचा सिलेबस चेंज राहू शकतो. याचा काय सिलेबस चेंज राहू शकतो. परंतु जे काही तुमचे IKS चा जो पेपर आहे, तर IKS जे आहे तर ते IKS जवळपास सर्व फॅकल्टीला हे सिमिलर असू शकते, ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे की हे आपल्याला एकूण पेपर आहेत. मग किती पेपर आहेत बघा, तर आपल्याला या सेमिस्टरला एकूण जर म्हटलं तर बघा थेरी पेपर किती आणि प्रॅक्टिकल पेपर किती हे आपण थोडक्यात पाहू. तर बघा आपले जे काही कोर सब्जेक्ट होते आहे ना, ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3, या तीनचे आपल्याला 3 थेरी होती, ठीक आहे. या तीनची आपल्याला 3 थेरी होती. आता या ठिकाणी बघू आपण की आपला जो ऑप्शनल 1 होता, ज्याला आपण मेजर असं म्हटलं, तर हे जे मेजर आहे मेजर 1, या मेजर 1 ची थेरी आणि प्रॅक्टिकल असा आपण विचार करू, थेरी आणि प्रॅक्टिकल, ठीक आहे. तर हे जे मेजर 1 आहे या मेजर 1 ची आपल्याला एक थेरी होती, एक प्रॅक्टिकल होतं, ठीक आहे. नंतर आपलं जे काही मायनर 1 आहे या मायनर 1 ची सुद्धा आपल्याला एक थेरी होती, एक प्रॅक्टिकल होतं. त्यानंतर या ठिकाणी जे काय आपलं मायनर 2 आहे, काय आपलं मायनर 2, याची आपल्याला एक थेरी एक प्रॅक्टिकल होतं. त्याच्यानंतर आपण सोबत पाहिलं की आपल्याला एक GE पेपर होता, त्याला आपण असं म्हटलं जेनेरिक इलेक्टिव्ह. तर या जेनेरिक इलेक्टिव्हचा आपल्याला फक्त थेरी पेपर आहे, याचं आपल्याला प्रॅक्टिकल नाही. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की आपल्याला VSEC हा एक प्रॅक्टिकल पेपर आहे, याची आपल्याला थेरी नाही, याचं काय फक्त प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स, याच्यामध्ये जे काही तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी पेपर आहे, तर इंग्लिश कंपल्सरीला फक्त तुम्हाला थेरी पेपर आहे, याचं प्रॅक्टिकल नाही.
त्याच्यानंतर तुम्ही आपण हे ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स फर्स्ट पाहिला, त्याच्यानंतर ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स सेकंड, यामध्ये तुम्हाला एक तर हिंदी घ्यायचा किंवा मग मराठी घ्यायचा आहे, म्हणजे मराठी किंवा हिंदी या दोनपैकी तुम्हाला एक लँग्वेज चूज करायची. तर त्याला तुम्हाला थेअरी आहे, याला प्रॅक्टिकल नाही. आणि एक लास्टवाला पेपर होता आपला कोणता, IKS. कोणता आहे, IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम. याला सुद्धा तुम्हाला थिअरी आहे, याचं तुम्हाला प्रॅक्टिकल नाही. ठीक आहे, म्हणजे आता बघा किती पेपर झाले आपल्याकडं. थिअरी पेपर जर मोजले आपण तर 1 2 3 4 5 6 7 7 थिअरी पेपर झाले, बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकल किती झाले बघा, 1 2 3 आणि 4 4 तुम्हाला प्रॅक्टिकल झाले. म्हणजे एकंदरीत टोटल जर म्हटलं आपण तर टोटल किती आपल्याकडे 11 पेपर होतील तुम्हाला. किती होतील, 11. ठीक आहे, मग आता याच्यापैकी बघा जे तुमचे सेंटरवर होणारे पेपर आहेत, ठीक आहे, म्हणजे विद्यापीठ तुम्हाला ठरवून देईल, तर त्या विद्यापीठाने ठरवून दिलेले जे काही सेंटर आहे तर त्या सेंटरवर होणारे पेपर तुमचे कोणते कोणते येतं. तर मेजर 1 जो पेपर आहे हा पेपर तुमचा सेंटरवरती होतो. मायनर 1 जो आहे, मायनर 1 तुमचा सेंटरवर होतो. मायनर 2 जो आहे, मायनर 2 तुमचा सेंटरवरती होतो. ठीक आहे, जो काही तुमचा जीईचा पेपर आहे हा जीईचा पेपर तुमचा कॉलेजवरच होतो. कुठे होतो, हा कॉलेजवर होतो. VSCC जे आहे तर हे तुमचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं इंग्लिशचा जो पेपर आहे हा सुद्धा सेंटरवरती होतो. मराठी किंवा हिंदीचा जो आहे तो सुद्धा तुमचा सेंटरवरती होतो. आणि IKSचा जो पेपर आहे हा IKSचा पेपर सुद्धा कुठे होतो, आपला कॉलेजवरतीच होतो, बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकल जर म्हटलं तर मग प्रॅक्टिकल आपले कॉलेजलाच होतात. प्रॅक्टिकल जे आहेत ते कुठे होतात, आपले सर्व प्रॅक्टिकल आपले कॉलेजला होत असतात. म्हणजे तुमच्या सेंटरवरती कोणते कोणते पेपर होणार आहेत, मेजर 1, मायनर 1, मायनर 2 आणि त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी किंवा मराठी, असे एकंदरीत तुमचे 5 पेपर जे आहेत ते 5 पेपर कुठे तुमचे सेंटरवरती होणार आहेत. ठीक आहे, आता नंतर आपण पाहणार आहोत की या पेपरला आपल्याला इंटरनल किती आहेत किंवा थेरी पेपर किती मार्काचा आहे आणि टोटल पेपर आपला किती मार्काचा आहे. ठीक आहे, आता आपण जे म्हटलं होतं की आपल्याकडे ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3 असे 3 पेपर आहेत. म्हणजे आपण याला असं म्हटलं की हा ऑप्शनल 1 जो आहे तर हा ऑप्शनल 1 आहे आपला मेजर पेपर. हा कोणता आहे, आपला मेजर पेपर. ठीक आहे, ऑप्शनल 2 जो आहे हा ऑप्शनल 2 कोणता आहे, आपला मायनर 1 पेपर. ऑप्शनल 3 कोणता आहे आपला, तर ऑप्शनल 3 सुद्धा काय आपला मायनर 2 पेपर. अशा प्रकारे आपला 3 पेपर आहेत. ठीक आहे, तर सर्वच्या सर्व जे काही पेपर आहेत ते पेपर आपले 50-50 मार्काचे आहेत. म्हणजे आपलं जे काही समजा आपण मेजर 1 चं थिअरी म्हटलं, हा आहे आपला मेजर 1 चा थिअरी. हा जो आहे हा काय आपला मेजर 1 चा थिअरी. तर मेजर 1 चा थिअरी आपला किती मार्काचा आहे, 50 मार्काचा. मेजर 1 चं प्रॅक्टिकल हे किती मार्काचं आहे, आपलं 50 मार्काचं, बरोबर आहे. जे काय आपलं मायनर 1 आहे तर मायनर 1 ची थिअरी किती मार्काची आहे, आपली 50 मार्काची. मायनर 1 चं जे काही प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल किती मार्काचं आहे, आपलं 50 मार्काचं. ओके, त्याच्यानंतर आपला मायनर 2 जो आहे तर मायनर 2 चे जे काही थिअरी आहे तर ती थिअरी किती मार्काची आहे, 50 मार्काची. नंतर मायनर आपला जो काही 2 आहे तर मायनर 2 चे आपलं प्रॅक्टिकल किती मार्काचं आहे, हे सुद्धा आहे आपलं 50 मार्काचं. ठीक आहे, मग आता हे 50 मार्क तर आपल्याला हे 50-50 मार्काचे आहेत. म्हणजे तुमचा प्रत्येक पेपर किती मार्काचा आहे, हा 50-50 मार्काचा पेपर आहे. मग हा 50-50 मार्क जे आपल्याला आहेत तर ते कशा प्रकारे आहेत किंवा ते डिवाइडेड कशा प्रकारे झाले, त्याचे इंटरनल मार्क किती आहेत, आपल्याला थेअरीमध्ये पेपर किती मार्काचा आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा आता या ठिकाणी जर का पाहिलं तर तुमचा जो काही पेपर आहे हा 50 मार्काचा आहे. थेअरी पेपरचा आपण समजा कोणता तरी एक थेअरी पेपर आपण कन्सिडर करू. कोणता हे काय करू, आपण थेअरी पेपर कन्सिडर करू. ओके, तर हे 50 मार्क तुमचे कशा प्रकारे डिवाइड झाले पाहू. म्हणजे आपण जर का समजा आता विचार केला की आपण मेजर 1 चा समजा विचार केला. ठीक आहे, मग तो मेजर 1 असो, मायनर 1 असो का मायनर 2 असो, कोणताही असो, जो काही तुमचा पेपर आहे तर तो पेपर किती मार्काचा आहे, 50 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, मग हे 50 मार्काचा जो पेपर आहे तर हा 50 मार्क तुम्हाला किंवा या 50 मार्कापैकी तुम्हाला 10 जे मार्क असतात तर त्या 10 मार्काला म्हणतो आपण कंटिन्यू असेसमेंट. म्हणजे यालाच आपण आपल्या भाषेत इंटरनलचे मार्क असे म्हणू शकतो. याला काय म्हणतो आपण, इंटरनलचे मार्क म्हणजे कंटिन्यू असेसमेंट. आणि उरलेले जे काही 40 पेपर आहेत तर या 40 मार्काच्या पेपरला म्हणतो आपण, किंवा हे जे काही 40 आहेत या 40 ला म्हणतो आपण ESA, म्हणजे एंड सेमिस्टर असेसमेंट. आणि या एंड सेमिस्टर असेसमेंटला किती मार्क आहेत तुम्हाला, 40 मार्क. किती मार्क येतात, 40. म्हणजे याला आपण जो काही थेअरी पेपर तुम्ही सेंटरवर देणार आहात, लेखी पेपर, ठीक आहे, तर त्या थेअरी पेपरला किंवा तो थेअरी पेपर तुमचा किती मार्काचा असणार आहे, 40 मार्काचा हा तुमचा थेअरी पेपर असणार आहे. म्हणजे असे दोन्ही मिळून तुमचे जे आहेत तर एकूण तुम्हाला किती मार्क येतं, 50 मार्क. ठीक आहे, मग हे जे 10 मार्क येतात तर हे 10 मार्क तुमचे इंटरनलचे कसे होणार, तर तुमच्या दोन इंटरनलच्या टेस्ट होणार, टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2.
10 मार्काचे तुमचे टेस्ट होणार. ठीक आहे, म्हणजे पहिली टेस्ट 10 मार्काची, दुसरी टेस्ट 10 मार्काची आणि या दोन टेस्टचे जे काही ॲव्हरेज मार्क पडतील तर ते ॲव्हरेज मार्क तुमचे असणार हे 10 मार्क. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टेस्टमध्ये 10 पैकी 8 मार्क पडले आणि दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला 10 पैकी समजा 7 मार्क पडले. ठीक आहे, तर हे किती मार्क झाले तुमचे? एकूण 15 मार्क आणि 15 भागिले 2 म्हणजे तुमचे किती होते? 7.5. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला इंटरनलच्या या 10 मार्कापैकी किती मार्क मिळाले? तर 7.5 मार्क मिळाले. थोडक्यात समजा आपण असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय की तुमचे जे 10 मार्क आहेत हे 10 मार्क तुमचे इंटरनलचे आहेत, जे काय तुमचे 40 मार्क आहेत ते 40 मार्क हे तुमचे थेअरी पेपरचे आहेत. असे आपले काय आहेत एकूण 50 मार्काचा हा 50 जे मार्क आहेत तरी 50 मार्काचा आपला हा थेअरी पेपर असणार. नंतर बघा, नंतर काय आपलं की जे प्रॅक्टिकल असणार आहे तर प्रॅक्टिकल सुद्धा आपलं किती मार्काचं आहे? प्रॅक्टिकल सुद्धा आपलं 50 मार्काचं आहे ना. हे प्रॅक्टिकल सुद्धा किती मार्क दिलं आपल्याला? 50 मार्काचं. मग याचा सुद्धा डिवायडेशन कसं आहे? तर याचं सुद्धा डिवायडेशन कसं आहे? 30 आणि 20 मध्ये. म्हणजे तुमचे जे काही 50 मार्क आहेत तर हे 50 मार्क तुमचे कसे डिवाइड झाले? तर हे डिवाइड झाले तुमचे 20 आणि 30 मध्ये. मग 20 म्हणजेच काय? 20 म्हणजे कंटिन्यू असेसमेंट आणि 30 म्हणजेच काय? 30 ला म्हणतो आपण एंड सेमिस्टर असेसमेंट. म्हणजे कंटिन्यू असेसमेंट म्हणजे काय की आपण त्याला असं म्हटलं होतं इंटरनलचे मार्क. आणि हे एंड सेमिस्टर असेसमेंट म्हणजे काय की ज्या वेळेस तुमचा प्रॅक्टिकलचा पेपर होईल, प्रॅक्टिकल जे होईल तुमचा विद्यापीठाने ठरवून दिलेल्या तारखेला जे तुमचं प्रॅक्टिकल होईल तर त्या प्रॅक्टिकलच्या दिवशी जे काय तुम्ही रायटिंग काम करणार आहात, जे काय तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवणार आहात एक्सटर्नलच्या समोर, बाह्य परीक्षार्थीच्या समोर, तर त्याला तुम्हाला एकूण किती मार्क येतं? 30 मार्क. म्हणजे असे दोन्ही मिळून तुम्हाला किती मार्क येतं? तर हे 50 मार्काचे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सगळेच्या सगळे पेपर जर म्हटलं आपण तर ते सगळेच्या सगळे पेपर हे किती मार्काचे आहेत तुमचे? 50 50 50 50 मार्काचे आहेत. ठीक आहे, म्हणजे थेअरी तुमचा 50 मार्काचा आहे तर 50 पैकी 10 इंटरनलचे, 40 ऑन थेअरी पेपर. ठीक आहे, आणि तुमचा जर का प्रॅक्टिकलचा विचार केला तर प्रॅक्टिकलच्या 50 मार्कापैकी काय की 20 तुमचे इंटरनलचे आणि 30 तुमचे एंड सेमिस्टर असेसमेंटचे म्हणजे तुमचे थेअरी पेपरचे. हे प्रॅक्टिकल होणार आहे, फक्त हे तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं एक्सटर्नल समोर. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला एकूण सब्जेक्ट जर म्हटलं आपण तर एकूण आपल्याला 11 पेपर आहेत. म्हणजे किती पेपर आहेत? 11. त्या 11 पैकी आपल्याला 7 थेअरी पेपर आहेत म्हणजे लेखी पेपर आहेत असं म्हटलं तरी चालते आणि 4 काय आहेत? तर 4 आपल्याला प्रॅक्टिकल आहेत. 4 काय आहेत? प्रॅक्टिकल. ठीक आहे, हे तर थेअरी आणि हे तर 4 प्रॅक्टिकल. ओके, मग 4 प्रॅक्टिकल कोणते कोणते येतं? जे काय आपलं मेजर 1चं प्रॅक्टिकल आहे, मायनर 2चे 2 प्रॅक्टिकल आहेत. ओके, आणि आपलं एक स्किल बेसचं प्रॅक्टिकल आहे. एक काय आपलं स्किल बेस या ठिकाणी प्रॅक्टिकल आहे. आता जो काही तुमचा पेपर आहे म्हणजे पेपर पॅटर्न कशा प्रकारे राहील तर तो पेपर पॅटर्न कशा प्रकारे येणार आहे ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का समजा तुम्हाला काही सिलेबस संदर्भात काही अडचण असली किंवा पेपर संदर्भात काही अडचण असली, सब्जेक्ट संदर्भात काही अडचण असली तर तुम्हाला शिकवणारे जे काही टीचर आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा मग मलाही कॉलेजमध्ये तुम्ही आल्याच्या नंतर विचारू शकता. धन्यवाद.